इथे आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे एक डिव्हिजनचा प्रॉब्लेम. 4 ने 11 ला डिवाइड केलेला आहे, पण या प्रोसेसमध्ये 4 ला काय म्हणतात? 4 ने जर 11 ला डिवाइड केलं असेल तर 4 ला म्हणतात डिव्हिजर. ज्याला आपण डिवाइड केलंय 11 ला म्हणतात डिव्हिडेंड. लक्षात घ्या, आलेलं जे आन्सर असतं याला म्हणतोय आपण कोशंट, आणि जे रिमेनिंग असतात बाकी राहिलेले 11 मधनं 8 मायनस केले, जे रिमेनिंग राहिले त्याला म्हणतात रिमाइंडर. ओके, भाजक, विभाजक, उत्तर, भागाकार, याला भागाकार म्हणतोय मराठीमध्ये. म्हणायचं a number is divisible by 2 if the number is even. कोणत्या नंबरला डिवाइड होतंय? इवन असलेल्या नंबरला डिवाइड होतं. इवन नंबर कोणते आहेत? ज्या नंबरच्या लास्ट डिजिट 0, 2, 4, 6, 8 हे नंबर असतात. ज्या नंबरच्या लास्ट डिजिट 0, 2, 4, 6, 8 असतात याला 2 ने कम्प्लिटली डिवाइड होतं, पूर्ण भाग जातोय. आता बघा, मी घेतला इथे 40 ला 2 ने डिवाइड होईल का? कम्प्लिटली डिवाइड होणार, कारण लास्टला कोण आहे? 0. एक मोठा नंबर घेऊ आपण, 1, 2, 4, 6, 8, 4. लास्ट डिजिट जर 4 आहे तर याला 2 ने कम्प्लिटली डिवाइड होतं. याला म्हणतोय आपण डिव्हिजिबिलिटी ऑफ 2. एक नंबर देतो तुम्हाला मी, 9, 8, 7, 6, 4, 3, 5. लास्ट डिजिट काय आहे या नंबरचा? लास्ट डिजिट 5 आहे. याला 2 ने डिवाइड होईल का? नाही होणार, कारण लास्ट डिजिट कोणते असतात 2 ने डिवाइड होण्यासाठी? 0, 2, 4, 6, 8. या ठिकाणी जर 8 असेल तर याला 2 ने डिवाइड होणार. डिव्हिजिबिलिटी ऑफ 3. डिव्हिजिबिलिटी ऑफ 3 म्हणजे कोणत्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो? सम ऑफ द डिजिट इज मल्टिपल ऑफ 3, देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. कॉन्सेप्ट सांगतो तुम्हाला मी. 3, 5, 4 या नंबरला 3 ने डिवाइड होईल की नाही? कसं शोधायचं? या डिजिटची सम करा. 3 प्लस 5 प्लस 4, या डिजिटची सम किती आली? 12. 12 3 च्या टेबल मध्ये आहे का? येस, 12 इज इन द टेबल ऑफ 3. 3 ने 12 ला कम्प्लिटली डिवाइड होतंय, याचा अर्थ 354 इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 3. अजून एक एक्झाम्पल, 4, 8, 9. या नंबरला 3 ने डिवाइड होईल का? आपल्याला एका सेकंदामध्ये शोधता येतं, लगेच शोधता येतंय. कसं शोधायचं? डिजिटची सम करा. 4 प्लस 8 12, 12 प्लस 9 21, 21 प्लस 4 प्लस 5 किती झालेत? 30. 33 च्या टेबल मध्ये आहे का? आहे. 30 ला जर 3 ने कम्प्लिटली डिवाइड होत असेल तर या नंबरला
48,945 is completely divisible by 3. याला 3 ने पूर्ण भाग जातो असा अर्थ होतोय. डिजिटची सम करा. विघ्नेश, नेहा पावरा, डिजिटची सम करा. 9 आणि 8 17, 17 and 4 21, 21 and 4 25, 25 and 3 28, 28 plus 3 31. आता तुम्हाला लगेच सांगता आलं पाहिजे 31 3 ने कम्प्लिटली डिवाइड होतंय का? 3 च्या टेबल मध्ये 31 येतो का? नाही येत. मग याचा अर्थ या दिलेल्या नंबरला 3 ने डिवाइड होईल का? नो. कितीही मोठा नंबर असू द्या, नंबर घेतोय मी 9 8 2 4 3 4, यांची सम करा. डिजिटची सम करा. 9 प्लस 8 प्लस 2 प्लस 4 प्लस 2 3 प्लस 4. डिजिटची सम किती येते मोजा बरं. यांची बेरीज तुम्हाला करता आली पाहिजे पटकन. याची ऍडिशन, याची सम करायची. टू दी सम 17 19 23 23 and 7 30. 33 च्या टेबल मध्ये आहे का? आहे. 3 ने 30 ला कम्प्लिटली डिवाइड होतंय. याचा अर्थ या नंबरला 3 ने कम्प्लिटली डिवाइड होते. एक नंबर घेतोय मी 4 8 9 2 8 2 4 6 6 0. लास्ट 2 डिजिट चेक करा. लास्ट 2 डिजिट ऑफ दिस नंबर. या नंबरचे लास्ट 2 डिजिट घ्यायचे आणि लास्ट 2 डिजिट 4 च्या टेबल मध्ये आहे का चेक करायचं. 4 ने 60 ला डिवाइड होतंय. 4 चा टेबल म्हणजे काय? 4 ने जर 60 ला कम्प्लिटली डिवाइड झालं तर तो दिलेला नंबर 4 च्या टेबल मध्ये आहे. 4 ने कम्प्लिटली डिवाइड होतं असं म्हणता येतं आपल्याला. या नंबरला 4 ने पूर्ण भाग जातो का? दिस नंबर कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 4. यस ऑर नो? 4 च्या 4 1 जार 4, 4 5 जार 20. यस. रिमेनिंग 0 राहिले, बाकी 0 उरले. याचा अर्थ पूर्ण भाग जात असेल, कम्प्लिटली डिवाइड होत असेल तर या दिलेल्या नंबरला 4 ने डिवाइड होतंय. अजून बघा आता 9 2 8 7 6 4 3 2. या नंबरला 4 ने डिवाइड होईल का? कसं पाहायचं विघ्नेश? कसं पाहायचं, कसं चेक करायचं? स्वरांश, सोफी आतेकर, लास्ट 2 डिजिट घ्या, बाकीचे डिजिट सोडून द्यायचे. लास्ट 2 डिजिट 4 च्या टेबल मध्ये आहे का? यस आहे. या नंबरला 4 ने कम्प्लिटली डिवाइड होतं असं आपल्याला शोधता. लास्ट 2 डिजिट चेक करा. एवढ्या सगळ्या नंबरला 4 ने डिवाइड करायची गरज नाही. ही एक ट्रिक आहे, ही एक मेथड आहे. लास्ट 2 डिजिट घ्यायचे 38. 38 4 च्या टेबल मध्ये आहे का? 4 ने 38 ला पूर्ण भाग जातोय का? नाही जात. 38 नॉट कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 4. रिमेनिंग राहतात या ठिकाणी. रिमेनिंग राहत असेल तर हा जो नंबर आहे, हा मोठा नंबर, दिस लार्ज नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. नॉट. Why not? Because last 38, this 2 digit is not divisible by 4. Okay? ज्या नंबरच्या लास्टला लास्ट डिजिट ऑफ एनी नंबर, लास्ट डिजिट ऑफ एनी नंबर 0 and 5, लास्ट डिजिट म्हणजे इंड म्हणूया आपण. इंड ऑफ एनी नंबर, इंड ऑफ एनी डिजिट 0 and 5 जर असेल तर त्याला 5 ने कम्प्लिटली डिवाइड होतंय, पूर्ण भाग जातो. एक्झाम्पल बघा
48240645 या नंबरला 5 ने डिवाइड होईल का? तुम्ही काही चेक करायचं नाही. याला तुम्ही डिवाइड करत बसणार आहात का? याला तुम्हाला भागाकार करणार आहात का तुम्ही? पूर्ण गरजच नाही. देर इज नो नीड. लास्ट डिजिट घ्यायचा 5. लास्ट डिजिट जर 5 असेल तर याला 5 ने कम्प्लिटली डिवाइड होतंय. कशाने? 5 ने कम्प्लिटली पूर्ण भाग जातो. कम्प्लिटली डिवाइड होत असेल तर रिमेनिंग 0 असतात. ज्या नंबरला कम्प्लिटली डिवाइड होते त्यावेळी रिमेनिंग 0 असतात. आता पुढे बघा. 9782402046 लास्ट जर 0 आहे आणि लास्ट जर 5 आहे तर त्याला 5 ने डिवाइड होतंय. 5 ने डिवाइड होतंय, लक्षात ठेवा. लास्ट जर 0 असेल. डिव्हिजिबिलिटी ऑफ 6 कोणत्या नंबरला 6 ने कम्प्लिटली डिवाइड होतं? कोणत्या आणि पूर्ण भाग जातो, कसं शोधायचं? ऐका. आता एक नंबर घेतोय मी 6. 36 घेतला आपण. 36 ला लास्ट डिजिट 2 आहे. लास्ट डिजिट जर 6 आहे, सॉरी, लास्ट डिजिट 6 आहे 36 चा. 6 ला 2 ने डिवाइड होणार. ओके. आता 3 आणि 6 ची ऍडिशन करा. 9. 9 3 च्या टेबल मध्ये आहे का? आहे. 9 3 च्या टेबल मध्ये आहे. याचा अर्थ ज्या नंबरला 2 आणि 3 या दोन्ही नंबर्सने डिवाइड होतं याला 6 ने डिवाइड होतं. ज्या नंबरला 2 आणि 3 ने डिवाइड होतं याला 6 ने डिवाइड होतं. ज्या नंबरला 2 आणि 3 ने डिवाइड होतंय त्या नंबरला 6 ने डिवाइड होतंय. ओके. आता आपण अजून एक घेऊया. 60. लास्ट डिजिट 6 आहे, सॉरी, लास्ट डिजिट 0 आहे. याचा अर्थ त्याला 2 ने डिवाइड होणार. 6 आणि 0 ची ऍडिशन किती आली? 6. 3 च्या टेबल मध्ये 6 आहे. याचा अर्थ ज्या नंबरला 2 आणि 3 दोघांनी डिवाइड होतं याला 6 ने डिवाइड होत आहे. लास्ट डिजिट 2 आहे म्हणजे याला 2 ने डिवाइड होतंय. डिवाइड बाय 2. डिवाइड बाय 2. यस. लास्ट 2 असल्यामुळे ज्या डिजिटच्या लास्टला, ज्या नंबरच्या लास्टला 0 2 4 6 8 असतात त्याला 2 ने डिवाइड होतंय. डिजिटची सम करा. 1 + 4 5, 5 + 3 8, 8 + 4 12. यांची सम आली 12. कोणाची? यांची बेरीज केली आपण, अंकांची बेरीज केली. we add these digits, we get sum of these number is 12. आणि 12 3 च्या टेबल मध्ये आहे का? आहे. याचा अर्थ हा नंबर डिवाइड बाय 3. यस. ज्याला 2 आणि 3 दोघांनी पण डिवाइड होतंय, ज्याला 2 आणि 3 दोघांनी पण डिवाइड होते त्याला 6 ने डिवाइड होते. ओके. काय करायचं? लास्ट डिजिटला 2 ने डिवाइड करायचं, मल्टिप्लाय करायचं. हा जो नंबर दिसतो याला 2 ने मल्टिप्लाय करा. कशाने मल्टिप्लाय करायचं? 2 ने. बरं, आपण हेच एक्झाम्पल घेऊ अगोदर. 2 ने मल्टिप्लाय करा. किती आले? 4. या 2 ला सोडून द्यायचं. आलेलं जे मल्टिप्लिकेशन आहे या 2 ला कशाने मल्टिप्लाय केलं आपण? 2 ने. आलेले जे 4 आहे ते राहिलेल्या या 2 ला सोडून द्यायचं आणि याच्यातून मायनस करायचे. या 2 ला सोडून दिलं आपण. आलेले जे 4 आहे ते यातून आपण सबट्रॅक्ट करूया. 7 मधनं 4 गेले 3. ओके.
9 हा ऍज इट इज घेतला, हा 6. परत या 3 ला 2 ने मल्टिप्लाय करा, मल्टिप्लाइड बाय 2 किती आलेत 6. हा 6 काय करायचा, हा नंबर सोडून द्यायचा, हा 6 येथे ठेवायचा. 69 मायनस 6 किती झालेत 63. 63 7च्या टेबलमध्ये आहे का, आहे. मग याचा अर्थ 6972 ला 7 ने डिवाइड होतंय. अजून एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, आता चेक करा परत एकदा. दिलेल्या नंबरचा शेवटचा नंबर घ्यायचा 5 प्रत्येक वेळी. या नंबरला 7 ने कम्प्लिटली डिवाइड होतं की नाही चेक करण्यासाठी लास्ट डिजिट घ्यायचा 5, त्याला मल्टिप्लाय करायचं 2 ने, किती आले 10. आता हे 10 कोणामधनं सबट्रॅक्ट करायचे माहितीये, या 5 ला सोडून द्यायचं, ज्याला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं त्याला सोडून द्यायचं. हे 10 26च्या खाली ठेवायचे आणि याची करायची सबट्रॅक्शन. किती आले 6 1 5 5. आता 5 5 1 6 ला नाही समजणार आपल्याला, आपण काय करायचं, परत या 6 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं. किती आले 12. या 6 ला सोडून द्यायचं, आलेले 12 इथे ठेवायचे. 1 मधून 2 जातोय का नाही, इकडनं घेतला 1, 11 मधून 2 गेले 9, इथे राहिले 4, किती आलेत 549. पुन्हा आपल्याला चेक करावं लागेल, याला 7 ने डिवाइड होईल का, या नंबरला, थांबा गडबड झाली का, येतात सॉरी, इथे किती येतात 3, इथे 4 आले, या 4 मधनं 1 गेला 3. आता 539 ला डिवाइड होते का चेक करायचं, हा 9 दिसतोय, या 9 ला 2 ने मल्टिप्लाय करा, किती आले 18. या 53 मधनं 18 मायनस करा बरं, या 3 मधनं 53 मधनं 18 मायनस करा, 3 मधनं 8 जात नाही, इकडनं घेतला 13 मधनं 8 गेले 5, इथे 4 आले, 4 मधनं 1 गेला 35. किती आले 35. 35 7च्या टेबलमध्ये आहे, याचा अर्थ 55 टू 65 ला 7 ने कम्प्लिटली डिवाइड होतंय. लास्ट डिजिट घ्यायचा, त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं, आलेले 6 ठेवायचे 2 च्या खाली, 3 ला सोडून द्यायचं, आलेले 6 कुठे ठेवायचे. आता 2 मधनं 6 जातात का नाही, इकडनं घेतला 1, 12 मधनं 6 गेले, 12 मधनं 6 गेले 6, येथे 0 झाला, हे 0 आहे तसे ठेवले आपण, हा 2 हा 3. ओके. आता लास्ट डिजिटला पुन्हा 6 ने मल्टिप्लाय 2 ने मल्टिप्लाय करायचं, आले किती 12. 12 कुठे ठेवायचे, या 6च्या पुढे, 0तनं 2 जातात का नाही, इकडनं घेतला 1, 10 मधनं 2 गेले 8, इथे राहिला 1 1 1 0, 308. अजूनही माहित नाही आपल्याला 7 ने होतंय की नाही. लास्ट डिजिटला 2 ने मल्टिप्लाय करायचं, आल्यानंतर हे आले 16. 30 मधनं 16 मायनस करा 14, आलेले 14 7च्या टेबलमध्ये आहे का, आहे. या प्रकारे पटकन आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह